सामना रंगतोय। वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करतील विक्रांत। पहिला चेंडू सुरेख चेंडू गुडलन स्पॉटवर हा पडलेला चेंडू सरळ स्थिरावतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। कोणती चूक केली नाही यष्टिरक्षकाने मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी वैभवच्या वतीनं सुरेख गोलंदाजी, एक द्रुतगती अशी गोलंदाजी वैभवच्या वतीनं। एक 15 ते 20 पावलांचा रनअप काही समजू शकले नाही विक्रांत। 3 षटकांचा हा सामना असणारे पाहूया। 3 षटकामध्ये हा चेंडू फुलटॉस चेंडू मात्र या ठिकाणी जातोय लॉंग ऑनच्या दिशेने। एक चेंडू मात्र 1 रन घेतले दुसऱ्या रन साठी आणि दुसरी रन देखील यशस्वीरित्या पार केलेली। 2 रन्सनी मात्र विक्रांत स्वतःचा आणि संघाचा देखील या ठिकाणी खाता उघडतोय। सुरेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दाद घेतली जाते क्षेत्ररक्षक श्रीदत्त मलेगरवाडीच्या खेळाडूंकडनं आणि 2 रनाने मात्र श्री गणेश होतोय विक्रांतचा आणि एटुकुळी तामशी बंदर या संघाचा देखील। 18 चेंडू पर्यंत किती धावांचं आव्हान उभा करतोय एटुकुळी तामशी बंदर हा संघ पाहायला मिळेलच। वैभव टू विक्रांत या ठिकाणी मात्र हा पिच चेंडू स्वैर ठरवलेला पंच आणि अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होते ती 3 बिनबाद 3। पहिलं षटक प्रगतीपथावर वैभवच्या रूपाने या ठिकाणी मात्र धावसंख्या होते ती 3। विक्रांत एक मोठा असा फलंदाज हा या ठिकाणी मात्र मारलेला चेंडू पाहूया काय झेल आणि सुरेख झेल। नो बॉल ठरवलेल्या पंचांनी या ठिकाणी। नो बॉल दोन धावसंख्या वाढते या ठिकाणी मात्र मोठा मासा गळाला लागला होता परंतु दैव बळवत्तर या ठिकाणी विक्रांत याचं मात्र जीवदान मिळतोय नो बॉलच्या स्वरूपात आणि 2 रन देखील मिळतात। धावसंख्या होते ती 5 आणि 6। पुढच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी असणार आहे फ्री हिट। काहीसा गुप्तगू या ठिकाणी विक्रांत आणि आदेश यांच्यामध्ये। वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी परत एकदा जीवदान मिळालेला आहे। निश्चितच पाहूया या जीवदान कितपर्यंत लाभदायक ठरतोय विक्रांत याच्यासाठी। वैभव टू विक्रांत हा चेंडू या ठिकाणी मात्र पायावर आदळलेला चेंडू लेग बिफोरची अपील देखील या ठिकाणी केली नाही। या ठिकाणी मात्र अवांतर एक बाईच्या स्वरूपात रन मिळते। धावसंख्या होते ती 7 बिनबाद 7। एटुकुळी तामशी बंदर या संघाची पहिलं षटक प्रगतीपथावर वैभवच्या रूपाने या ठिकाणी। वैभव याच्या गोलंदाजीचा सामना करतील या ठिकाणी आदेश एक स्फोटक फलंदाज। हा चेंडू फुलटॉस चेंडू मात्र समाचार घेतला मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातो। 1 रन घेतले दुसऱ्या रन साठी पाचारण केले आणि या ठिकाणी पाहूया काय होतोय। दुसरी रन देखील खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। अवांतर धावसंख्येत परत एक ओव्हर थ्रोची रन या ठिकाणी मिळते आणि अशा 3 धावा या ठिकाणी मिळतात। आदेश याला धावसंख्या होते ती 10 डबल डिजिट मध्ये या ठिकाणी धावसंख्या पोहोचते एटुकुळी तामशी बंदर या संघाची। बिनबाद अशी 10 खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी। डीप मिड विकेट वरती तैनात असलेल्या खेळाडूकडनं हा खराब क्षेत्ररक्षण थ्रो केलं होतं परंतु या ठिकाणी गॅदर करू शकले नाहीत विकेट कीपर आणि त्याचं प्रत्यंतर मिळतं ते एक एक्स्ट्रा धाव ओव्हर थ्रोची। अशा 3 धावा मात्र या ठिकाणी मिळतात आणि या 3 धावांची मात्र धावसंख्या होते ती 10 बिनबाद 10। पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर वैभवच्या रूपानं आणि त्याचा खरपूस समाचार यासाठी घेताना दिसत आहे ते इक्का दुक्का रन मात्र जमवताना दिसत एटुकुळी तामशी बंदर या संघाचे खेळाडू। रणनीती मात्र या ठिकाणी साफ आहे की डबल डिजिट मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या गेल्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये कडा प्रहार करून मात्र धावसंख्येला आकार देऊन एक 35-40च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी एटुकुळी तामशी बंदर या संघाचं। तर या ठिकाणी काहीसा कान मंत्र आपले दिग्गज खेळाडू अनुभवी असे खेळाडू धर्माजी म्हात्रे हा प्रत्येकदा चेंडू अपील केलेल्या या ठिकाणी पंच मात्र याने फेटाळून लावलेले सुरेख अशी गोलंदाजी सरळ पॅडवर आदळलेला हा चेंडू परंतु पंच अतिशय तत्पर याने मात्र ते फेटाळून लावलेली
आणि काहीसा प्रेशर या ठिकाणी क्रिएट करताना विक्रांत याच्यावरती वैभव मात्र हेवी होताना दिसत आहेत, परंतु पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. वैभव सामना करतील या ठिकाणी विक्रांत. हा चेंडू मात्र खेळून काढलेला आहे. स्टेट ड्राइव्ह या ठिकाणी मात्र एक रन घेतले. दुसऱ्या रन साठी प्रयत्न करतात आणि दुसरी रन साठी या यशस्वी देखील या ठिकाणी घेतले. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी. सुयोग याचं एक रन मात्र निश्चित वाचू शकलाय. या 2 रन्सनी मात्र धावसंख्या पोहोचते ती 12. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12 बिनबाद 12. एक सुयोग अशी सुरेख अशी धावसंख्या या ठिकाणी जोडताना मात्र एटुकली तामशी बंदर हा संघ. उर्वरित राहिले चेंडू 12. 2 षटकामध्ये ते कितपर्यंत मजल मारतो एटुकली तामशी बंदर हा संघ हे आपल्याला पहा. 2 स्फोटक फलंदाज मात्र अजून देखील मैदानात या ठिकाणी विक्रांत आणि आदेश असे. तर या ठिकाणी मात्र गोलंदाजीची धुरा या ठिकाणी मला असं वाटतं एक अष्टपैलू 40+ असा खेळाडू, एक द्रुतगती कटर बॉलर म्हणावा लागेल. सुरेख गोलंदाजी करणारा गणेश. तर गणेश, गंगाराम आणि धर्माजी हे बंधुराज एरवी आपल्या कुठेही सामने असतील तर मात्र अंधेरी टू आपली पंचक्रोशी असा हा प्रवास मात्र करत असतात. खरंच त्यांचं मनपूर्वक आभार मानावं लागेल, कारण हे त्यांचं क्रिकेट वरती असणारे आपल्या गावाबद्दल असणारे प्रेम. कृपया पाणी पोहोचवायचं आहे स्वयंसेवक. लगेचच पाण्याची व्यवस्था करायची आहे त्या ठिकाणी. आतापर्यंत एक चेंडूचा सामना केलाय आदेशाने. 3 धावा जमवलेल्या आहेत. बाराही धावसंख्या आतापर्यंत धावपटलावर जमा झालेल्या आहे एटुकोळी तामशी बंदर या संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओपनर जोडी अजून मैदानात आहे. कितपर्यंत मजल मारतोय एटुकोळी तामशी बंदर, किती मोठं आव्हान उभं करतोय श्रीदत्त मलगरवाडी या संघासाठी ते आपल्याला पाहायला मिळेल. तर गणेश आपल्या गोलंदाजी धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेऊन वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येत आहेत. सामना करतील आदेश भोईर. हा चेंडू मात्र सुरेख डोळाला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणात पाहूया झेल घेतो का, आणि सुरेख झेल पहिला हादरा दिलाय. सुरेख गोलंदाजी मी म्हटलं होतं कटर गोलंदाज आहे. यशस्वी रित्या मात्र या ठिकाणी
हा चेंडू कटवलेला आहे. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातोय. सुरेश क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी छोटा खेळाडू असणारा गंगाराम याने मात्र गॅदर केलेला आहे. चेंडू मात्र एक रन रोखू शकत नाही. धावसंख्या होते ती 13. चला शिवकृपा जनवली आणि शिवकृपा जनवली दोन्ही कॅप्टनना विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. अजयजी भोईर चला आपला संघ, त्याचबरोबर प्रशांत पाटील, दोन्ही संघ कॅप्टन लगेच आपण संपर्क साधा. आणि त्याचबरोबर चला शिवकृपा जनवली आणि शिवकृपा जनवली दोन्ही कॅप्टन विनंती करेल आपण यायचं. गणेश टू विक्रांत. हा चेंडू मात्र सुरेश स्ट्रेट ड्राइव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मात्र फिल्डर तैनात आहे. एक रन मात्र रोखू शकत नाहीत आणि एकच रन सुरेश क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी असलेल्या खेळाडूंकडनं हा सरळ थ्रो. धावसंख्या होते ती 14. पहिल्या विकेटच्या पतनानंतर मात्र आदेश यांचं विकेट या ठिकाणी समाधान सामना करतील गणेश याच्या गोलंदाजीचा. हा चेंडू या ठिकाणी मात्र कडा घेतलेला आहे बॅटची आणि मात्र बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बसतोय समाधानच्या रूपाने एटुकडी तामशी बंदर या संघाला. दुसरा धक्का, दुसरा मोहरा मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला समाधानच्या रूपाने. धावसंख्या होते ती 14. डीजे संघाला पहिलं षटक या ठिकाणी 12 धावा, विकेट मात्र एक नव्हतं. आणि दुसरं षटक या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. 2 रन्स देऊन एक सुरेख असं गोलंदाजी म्हणावं लागेल. अष्टपैलू गोलंदाज असा म्हणून एक फलंदाज आणि खेळाडू म्हणून ओळखला जातो गणेश. वयाच्या 40 नंतर देखील एक सुरेख योगदान. तर विराज या ठिकाणी समाधान यांची जागा घेण्यासाठी 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या होते ती 14. गणेश आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील. विराज एक मोठी जबाबदारी आहे या बंधुराजांवरती. हा चेंडू या ठिकाणी मात्र टोलवलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 रन्स मात्र घेतल्याने 1 रन्सवर समाधान मानत आहेत दोन्ही खेळाडू आणि 1 रन्सनी मात्र धावसंख्या होते ती 15. पहिलं षटक पाहतलं तर थोडंसं महागडं जरूर झालं होतं. 12 रन्स गेले होते. मात्र दुसऱ्या षटकामध्ये सुरेख कमबॅक म्हणावं लागेल श्री दत्त मलेगर वाडीचं. या ठिकाणी गणेशच्या स्वरूपात मात्र बॅक टू बॅक 2 धक्के देऊन या ठिकाणी मात्र धावांवर या ठिकाणी अंकुश आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी गणेश याचा, आणि त्यामध्ये ते यशस्वी होत नाही. या ठिकाणी मात्र दोन्ही खेळाडू कानमंत्र देतात की अजून एक ओव्हर शिल्लक आहे, आपल्याला घाई करून जमणार नाही. एका दुक्का रन मात्र घेऊन स्कोर हलता ठेवावा लागेल आणि आपल्याला 30-35च्या घरामध्ये कसं पोहोचता येईल असंच काहीच कानमंत्र असेल दोन्ही खेळाडूंमध्ये. या ठिकाणी मात्र विक्रांत एक स्फोटक फलंदाज पाहूया काय किमया करतो आपल्या संघासाठी. सामना करतील गणेश याच्या गोलंदाजीचा. गणेश टू विक्रांत. हा चेंडू मात्र चकवा दिलेला आहे. विक्रांत याला मात्र सुरेख गोलंदाजी म्हटलं की कटर चेंडू टाकणारा हा खेळाडू मात्र 45च्या मैदानावर देखील आपलं यशस्वी असं कारकीर्द गाजवताना या ठिकाणी मात्र गणेशच्या ओव्हरचं या ठिकाणी समाप्ती होते आहे. आणि दुसऱ्या षटकाच्या पतनानंतर धावसंख्या होते ती 15. सुरेख गोलंदाजी. 1 धाव दिलेली आहे गणेश यांनी, 3 धावा दिल्या आहेत आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. अशी सुरेख गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून सर्व आपले संघ सहकारी मात्र त्यांचं स्वागत करत आहेत. तर अंतिम आणि हाणामारीचं षटक या ठिकाणी साहिल याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. एक युवा खेळाडू, अष्टपैलू अशी कामगिरी त्याची. बॅटिंग बॉलिंग यामध्ये मात्र
15 धावा या ठिकाणी मात्र जखडून बांधून ठेवलेल्या आहेत तामशी बंदरच्या खेळाडूंना। या ठिकाणी श्रीदत्त मलेगरवाडीच्या गोलंदाजांनी मात्र पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, तदनंतर मात्र धावसंख्येला या ठिकाणी खीळ घातली। गणेश याने 2 मोहरे टिपले आणि मात्र 3 धावा दिल्या। अशा 15 धावा या ठिकाणी धावफलकावरती एटुकुळी तामशी बंदर या संघाच्या। तर श्रीदत्त मलेगरवाडीचं अंतिम आणि हानीमाराचे षटक या ठिकाणी घेऊन या ठिकाणी मात्र सुरेख सन्मान दिलेला। चेंडूला मात्र 1 रन्स मिळते आहेत। त्या ठिकाणी तैनात असलेला खेळाडू स्ट्राइक मात्र दिलेली आहे ती विक्रांत याला 1 धावेनिशी मात्र धावसंख्या होते ती 16। साहिल एक युवा खेळाडू या ठिकाणी मात्र आपल्या कर्णधाराचं विश्वास कितपर्यंत सार्थ ठरवतोय। सामना करतील विक्रांत नना। पाहूया काय किमयाकडून सकाळचं सत्र आहे, अजूनपर्यंत आपल्याला मोठे फटके असे पाहायला मिळालेले नाहीत। काहीच वातावरणाचा प्रभाव म्हणावा लागेल। या ठिकाणी साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी मात्र प्रहार जरूर केला। त्या ठिकाणी झेल ठरवू शकला असता, परंतु झेल ड्रॉप होतोय। मात्र 1 रन्स मिळते विक्रांत याला। पहिल्या स्लिप मध्ये तैनात असलेले गंगाराम मात्र समजू शकले नाही चेंडूला आणि मात्र 1 रन्स मिळते, 1 जीवदान मिळतोय विक्रांत याला। धावसंख्या होते ती 17। 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या होते ती 17। तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर साहिलच्या रूपाने एक सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल आतापर्यंत। सामना करतील विराज। डेड बॉल। तर या ठिकाणी मात्र थोडस दडपण निश्चित असणार आहे, ते तामशी बंदरच्या खेळाडूंवरती मोठे फटके हे घ्यावेच लागतील। साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी मात्र प्रहार जरूर केला, परंतु फटका मात्र मिळतो 1 रन्सचा। 1 रन्सनी मात्र धावसंख्या होते ती 18। 2 विकेटच्या पतनानंतर अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत। पाहूया विक्रांत एक आशा या ठिकाणी तामशी बंदरच्या खेळाडूंना मोठे फटके घेतले तर मात्र धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळेल, परंतु काय घडतंय काय बिघडतंय हे कालच ठरवेल। साहिल या ठिकाणी मात्र परत एकदा अक्षरशः या ठिकाणी मात्र ब्रेक लावलेला आहे तो धावसंख्येला आणि विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात। अठरा धावसंख्येवरती मात्र तिसऱ्या विकेटचं पतन विराटच्या रूपात रनआउट स्वरूपाची विकेट। साहिल याची उत्तम अशी गोलंदाजी पाहावी लागेल आतापर्यंत मात्र मोठे फटके खेळू न दिलेले आहेत विक्रांत याला। सामना करतील विक्रांत साहिल याच्या गोलंदाजी हा चेंडू मात्र प्रहार केलेला आहे, पाहूया काय होतोय या ठिकाणी। चौकार षटकार षटकार झाला असता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे मात्र चौकार मिळतोय। 2 रनांची घट या ठिकाणी मात्र धावसंख्येला मिळतोय आकार। 22 ही धावसंख्या आतापर्यंत जमा झालेल्या आहेत। एक सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल या ठिकाणी। जर अजून एखादा फटका घेतला तर मात्र फाईट करू शकतोय एटुकुळी तामशी बंदर हा संघ। तर अंतिम काही चेंडू शिल्लक, सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल आतापर्यंत साहिलच्या माध्यमातून। साहिल सामना करतील या ठिकाणी विक्रांत। हा चेंडू आणि चकवा दिलेला आहे, मात्र या ठिकाणी मात्र
सुरेख गोलंदाजी षटक या ठिकाणी संपतोय. 22 धावा धावा झाल्या. 23 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते या ठिकाणी श्री दत्त मलेगरवाडी या संघाला. 18 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण असणार आहे. तर चला हा सामना संपल्यानंतर मात्र नॉकआउट या ठिकाणी या संघात दोन्ही संघाच्या समर्थक मात्र एकच असणार आहेत, परंतु सामना हा अटीतटीचा होईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. राहुल, काय म्हणणं आहे तुझं? विजयश्री तुम्ही हासिल करणार का? प्रयत्न करू 100%. प्रयत्न का? बॅटर तर तुमच्याकडे फुल आहे. सूरज पाटील आहे, प्रशांत पाटील आहे. बॉलिंग साइड तिकडे त्यांची चांगली आहे ना, अजित आहे ना. बारके संघाला बक्षीस आहे 1000 रुपये जिंकलं तर. ट्राय करू जिंकण्याचा. चला, सामना या ठिकाणी रंगतोय. शिवकृपा जनवली वर्सेस शिवकृपा जनवली. चला, पंच सामना चालू करा. या ठिकाणी 23 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते श्री दत्त मलेगरवाडी या संघासाठी. हॅलो हॅलो आवाज रे. हॅलो गेम इज ऑन. सामन्याला झाली सुरुवात.
23 धावांचा पल्ला गाठायचा आणि समोर जर आपण पाहिलं तर साहिल आहे, उभरता सितारा या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेतला परफेक्ट क्रिकेटिंग शॉट्स ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात तो साहिल आहे. यावर्षीच्या सत्रामध्ये साहिलचं नाव देखील विशेष चर्चेत राहिलं, कारण अतिशय सुंदर गोलंदाज देखील आहे, बॅट्समन देखील आहे आणि त्यामुळे त्याच्या खेळीकडे आता तमाम क्रीडा दर्शकाचं नक्कीच लक्ष लागून राहिलेलं आहे. स्कोर छोटा आहे परंतु डिफेंड केला जाईल का पहा. यावेळी पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न थ्रू द कव्हर्स, अगदी ड्राईव्ह करत असताना डोक्यावर बर्फ ठेवून खेळताना सध्या साहिल आपल्याला पाहायला मिळतं. त्याला देखील माहिती आहे गेले 2 चॅम्पियन्स ट्रॉफी आपण आपल्या नावावर केलेले आहेत, त्यामुळे तिसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं देखील स्वप्न आपल्याला सत्यामध्ये उतरवायचं आहे आणि त्यासाठी सध्या साहिल अगदी डोक्यावर बर्फ ठेवून खेळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय कॅप्टन ऑफ श्री दत्त मलेगरवाडी टीम वैभव म्हात्रे इज ऑन नॉन स्ट्राइक. याच दरम्यान निवृत्त पोलीस अधिकारी सन्माननीय जयप्रकाश म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. कमालीचा कमबॅक, नन्नाकडे ती क्षमता आहे, नन्नाकडे ते पोटेन्शियल आहे. आज नन्नाच्या बॅट मधून धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या नाही, परंतु गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी नन्नाच्या माध्यमातून होईल का. परंतु साहिलने अगदी 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 4 धावा आतापर्यंत काढल्यात 3 बॉल मध्ये आणि तदनंतर आता पाहू शकतो आपण बॉलला टर्न केले, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आलेत. आता प्रत्येक जण कसोशीचे प्रयत्न करतोय. 7व्या सत्रातील चॅम्पियन्स ट्रॉफी जी आमच्यापर्यंत पुरस्कृत करण्यात आलेली आहे, मास्टर ऑफ आर्किटेक्ट या मंत्रीवाडीचा अर्थात आमचा भाचा अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून, खजिनदार शेतकरी कामगार पक्ष यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. दोन्ही ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आता वैभव आलाय, ज्या वैभवने 17 बॉल मध्ये 46 धावांची एक विस्फोटक खेळी कालच्या दिवसामध्ये साकारली, आजचा दिवस वैभवसाठी देखील तशाच पद्धतीचा राहील का. आक्रमकता आज देखील वैभव सिद्ध करेल का. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सुरेख झेल आणि वैभव मात्र बॅक टू डक आउट. देखणी स्पर्धा प्रत्येकाला स्वप्नवत वाटावी अशी स्पर्धा आपण पाहू शकता. पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचे झेंडे सध्या फडकायला सुरुवात झाली आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रत्येक जण 365 दिवस अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत असतो. तो दिवस उजाडला. पंचक्रोशी चॅम्पियन्स ट्रॉफी कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. आजचा अंतिम दिवस भैरवीचा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक संघ आता चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. कालच्या दिवसामध्ये अजिंक्य भोईर, प्रज्योत ठाकूर, सचिन म्हात्रे यांची बॅट तुम्हाला तळपताना पाहायला मिळाली आणि अजूनही आज हेच सर्व खेळाडू पुन्हा एकदा विस्फोटक बॅटिंग करण्यासाठी सज्ज राहतील. प्रेक्षकांसाठी आजचा रविवारचा दिवस, परंतु आज संकष्टी चतुर्थी आहे, परंतु रविवारचा दिवस आणि आज खऱ्या अर्थानं तुम्हाला क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे. आज तुम्हाला शाकाहारी जेवण खावं लागेल, परंतु क्रिकेट मधले जी मेजवानी आहे ती प्रत्येकासाठी औरच असणार आहे. मॅचला आता रंग प्राप्त झालाय, कारण एक विकेटचं पतन झालंय. तदनंतर थोडंसं आता प्रेशर क्रिएट झालाय तो श्री दत्त मलेगरवाडी संघावर आणि ते प्रेशर झुगारून आता काम करावं लागेल. तुषार म्हात्रे, कॅप्टन वैभव म्हात्रे यांचे बंधू ते गेल्यानंतर बॅटिंगसाठी तुषार म्हात्रे. पहिला बॉल बॅटची कडा, थर्ड मॅनला बॉल चाललाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलवर येईपर्यंत एक सिंगल काढली, साहिलला स्ट्राईक दिली. आता साहिल ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळी केली ती लाजवाब आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा माफ करा आणि तदनंतर फक्त स्कोर कार्डवर लागल्या धावा 6. 6च्या 8च्या सरासरीनं चालायचे. 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले. पहिले षटक नन्नाच होतं, तदनंतर आता दुसरं षटक कोणाकडे सोपवलं जाईल.
बारा बॉल 17 धावांची गरज. समर्थ लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे प्रेक्षक घर बसले या स्पर्धेचा आनंद घेतात, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवसामधला हा चॅम्पियन्स ट्रॉफी 7व्या पर्वातील आजचा शेवटचा दिवस आपण पाहत आहात आणि शेवटच्या दिवसामध्ये हा रणसंग्राम आज तुम्हाला पाहताना मिळेल. कारण आज प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते रेफ्रिजरेटर जे आमच्यापर्यंत पुरस्कृत करण्यात आले सन्माननीय दीपकजी नाईक साहेब. त्याचबरोबर टेलिव्हिजन जे 32 इंच टीव्ही आहे, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज एक टेलिव्हिजन आमच्यापर्यंत सन्माननीय संजयजी ठाकूर साहेब दिवबेडी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर शिवकृपा जनवलीचा गावदेवी चषक झाला होता, त्यामध्ये तुम्ही जर प्रथमच आगळीवेगळी ट्रॉफी पाहिली गेली होती ती ज्यांच्याकडनं मात्र ज्यांच्या हातून बनवली गेली होती ते आमचे राजेंद्र भोईर बाळू भोईर यांचे ते आगमन झालेलं आहे. फायबर अँड फर्निचरचे शिवकृपाचे मालक आदरणीय राजेंद्र भोईर बालवांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. महेश सेकंड नंबरचा स्पेल घेऊन पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल. यावेळेला मात्र अतिशय सुंदर खोलवर टप्प्यावरचा बॉल बीट झाला बॅट्समन तुषार म्हात्रे. आता प्रेशर क्रिएट झाले. सकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे, आर्द्रता आहे वातावरणामध्ये आणि त्याचमुळे बॉल आता बॅटवर कनेक्ट करणं ही पहिली प्रायोरिटी असणार श्रीदत्त मलेकरवाडी संघाची. इथून आता डावाला परंतु महेश सध्या हेच विचार करत असेल की एखाद दुसरा डॉट बॉल कशा पद्धतीने तुषारला टाकता येईल याकडे महेशचं लक्ष लागून राहिलंय. पण तो तुषारवर देखील जबाबदारी आहे की मॅच श्रीदत्त मलेकरवाडी संघाला देखील जिंकायचे आहे. महेश पुन्हा एकदा तयार. या वेळेला मात्र पहा फटका चांगला आहे नन्ना बॉलच्या खाली, परंतु अडथळा त्या ठिकाणी आहे. ओ फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब भी बहादुर का साथ देत आहे, परंतु इथे रनिंग बिटवीन द विकेट काय आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये अगदी सुरक्षितरित्या पोहोचलेत. त्याचबरोबर सर आपण पाहिलं गेलं तर वर्षभर अगदी आपल्याला फर्स्ट एड बॉक्स म्हणजे अर्थातच प्रथम उपचार पेटी जी आपल्याला उपलब्ध केली जातात ते आदरणीय निखिल संभाजी पाटील घोडाबंदर यांचे ते शुभागमन झाले. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर वैभव म्हात्रे यांच्याकडनंही आपल्याला मेडिसिन पुरवलं जातं, त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद. 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहे. हवेच्या विरुद्ध दिशेने आता खेळायचं आहे, मनगटात ताकद ठेवावी लागेल. फटका चांगला आहे, नो मॅन्स लँड मध्ये पडेल का, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर राहिला, ही चुकी झाली. बॉल गेला गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. टाळ्यांचा कडकडाट हेच सांगतोय आला हा दमदार चौकार. त्याचबरोबर जनवली गावाचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अशोक विठोबा भोईर यांचे ते शुभागमन झाले. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आणि सुशील म्हात्रे ज्यांनी आपल्याला इथून या पूर्ण स्पर्धेसाठी म्हात्रे सर पाहिलं गेलं तर बॉल स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचे ते शुभागमन झाले. सुशील म्हात्रे दादा आपण हे मात्र मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर बालू भोईर राजेंद्र भोईर यांनाही विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. बारा धावा धावफलकावर लागल्यात. 11 धावांची अजूनही गरज. फटका यावेळेला चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. जजमेंट थोडंसं चुकलं, अडथळे त्या ठिकाणी आहेत. आणि इथे मात्र पहा कॅच सुटल्यानंतर 2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण केल्यात. प्रत्येकाची धावासाठी धावा आता मात्र चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आता महत्वपूर्ण असेल श्रीदत्त मलेकरवाडी संघासाठी. हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचं आहे. मनगटात ताकद आता तुषारने ठेवलेली आहे, ताकदीचा वापर करतोय, परंतु त्याचबरोबर थोडंसं डोक्याचा देखील वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही संधी होती परंतु ही संधी हुकली गेली एटुगोळी तामशी बंदर संघाच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र 2 धावा खर्च झाल्यात. आता मॅचला रंगत प्राप्त झाली. कोण जिंकेल? 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. प्रशांत म्हात्रे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये, ते अपडेट देतात. 8 बॉल मध्ये आता करायचे आहेत 9. गेम अजूनही ऑन आहे. एकाच दुसरा निर्धाव बॉल या सामन्यामध्ये रंगत प्राप्त करेल. टो क्रशर बॉल स्ट्रॉंग अपील
पंचांनी फेटाळून लावली. त्यांना माहिती आहे बॉल कुठे पडलाय. अगदी टो क्रशर बॉल टाकण्याचा प्रयत्न या वेळेत झाला आणि इथून मात्र आता सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी प्राप्त झाली. अनेक रंग बदलताना सात बॉल मध्ये 8 धावांची गरज. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक बॉलवर आले तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर ज्यांचा सामना आज प्रेक्षणीय आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या आमच्या संपूर्ण महिला वर्गाचा आज सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या संपूर्ण बालिका या ठिकाणी आज ज्या खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचं षटक आहे. 6 बॉल मध्ये आता करायच्या 6 धावा. यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जनवली वर्सेस जनवली हा सामना पाहायला मिळेल. त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काय स्टॅटिस्टिक असेल, काय रचना केली, व्यूहरचना केली जाईल जनवली संघाच्या माध्यमातून. आज प्रेक्षक वर्ग त्या देखील मॅचचा आनंद घेतला जाईल. आज खऱ्या अर्थानं क्रिकेट जिंकेल त्या मॅच मध्ये की वेगळी रणनीती आखली जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं जाईल. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. अतिशय सुंदर देखणी स्पर्धा आपल्या पंचकृषी क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून 7वं सत्र आहे. 7व्या सत्रामध्ये ही स्पर्धा रंगत असताना आपण पाहू शकताय आणि अगदी संपूर्ण या कमिटीने भरपूर काही मेहनत या स्पर्धेसाठी, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरपूर मेहनत या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. त्या कमिटीचं विशेष आभार व्यक्त करावा लागेल. त्याचबरोबर 2 दिवस जर आपण पाहिलं तर संपूर्ण जनवली गावचे ग्रामस्थ असेल, ठाकूरबेडी गावचे ग्रामस्थ आणि आमच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ सध्या ही स्पर्धेचं आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावांची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये. स्वप्न प्रत्येकाचं आहे. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठे आहेत. तुमच्या अडचणींना सांगा तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. ही स्वप्नवत स्पर्धा आहे. प्रत्येकाला ही स्वप्नवत स्पर्धा जिंकायची आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर विराज. विराज करेल का राज. पहिलाच बॉल हलक्यात आणि फक्त स्टिअर केलाय. थर्ड मॅनला बॉल चाललाय. 1 धाव धावून काढली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या. या सर गोष्टीची गरज आहे. प्रत्येक वेळेला तुमची आक्रमकता कामी येईल असं नाही, तर थोडंसं डोक्यावर बर्फ ठेवून परफेक्ट क्रिकेटिंग शॉटकडे आता लक्ष दिलंय श्री दत्त मलेकरवाडी संघाने. आणि दोन्ही खेळाडू, एकीकडे आपण साहिलचा उल्लेख केला तर साहिल ज्या पद्धतीनं सातत्यानं खेळतो ते पाहण्यासारखं असतं. आणि त्याचबरोबर तुषारमध्ये ती क्षमता आहे, परंतु आज स्वतःला तुषारने सावरलंय. विराज पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्णय. थोडंसं बॉलवर बोट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु तो कुठेतरी अयशस्वी राहिले. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा दिला गेलाय आणि एक अतिरिक्त. आणि या सामन्यामध्ये आता पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या श्रीदत्त मलेकरवाडी टीम करते, परंतु अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे. कारण बॉल अजूनही 5 आहेत आणि 5 मध्ये करायचे आहेत 3 धावा. एखाद दुसरा नो बॉल आला, एखाद दुसरा डॉट बॉल आला तर इथे मॅचचं समीकरण पुन्हा बदलू शकेल. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. या मॅच मध्ये रंग बदलताना पाहायला मिळेल. 1 अंक आपण पाहिलाय, परंतु दुसऱ्या अंकामध्ये पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळेल. एखादा जर डॉट बॉल या ठिकाणी आला तर गोलंदाज हाफ ट्रॅकर बॉल फिरवलाय, अगदी गरकन फिरवलाय. बॉल गेला फाईन लेगच्या झोन मध्ये. शेवटच्या बॉलवर आक्रमकता धारण करून या मॅचला फिनिश केलाय आणि इथे श्रीदत्त मलेकरवाडी संघ जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचं, विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं